श्रीमद भगवद्गीता हा एक दिव्य, अलौकिक व असामान्य असा ग्रंथ आहे. हे आपणा सर्वांना माहीत आहेच. ही गीता म्हणजे समग्र महाभारताचं नवनीत आहे आणि हे नवनीत महर्षी वेदव्यासांनी या भगवद्गीतेत दिले आहे. आणि अशा या दिव्य भगवद्गीतेतील आदरणीय स्वामी गोविंददेव गिरीजींच्या प्रवचनातून भगवद्गीतेच्या अंतरंगात शिरण्याची मला प्रेरणा मिळाली. प्रवचनातून जीवनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू लागली. आचार्य विनोबाजींची गीता प्रवचने आणि गीतेवरील अन्य पुस्तकांच्या वाचनामुळे या ग्रंथावरचे प्रेम माझे वाढतच गेले. मनात चिंतन सुरू झाले आणि मग अहिल्यानगर आकाशवाणीवर चिंतन या सदरामध्ये गीतेवरील काही विचार 50 भागामध्ये मी सादर केले, प्रस्तुत केले. याच 50 भागांचे गीता परिवाराने 2004मध्ये दैनंदिन जीवनात गीता हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक प्रकाशित करताना आपले संजू भाऊ म्हणजेच श्री संजय मालपाणींचे मला मोलाचे सहकार्य मिळाले. भगवद्गीतेचा प्रचार करणारा भक्त म्हणजेच गीता शिकणारा व इतरांना शिकविणारा भक्त भगवंताला अत्यंत प्रिय आहे. हे भगवद्गीतेत तर सांगितले आहेच, पण स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजसुद्धा आपल्या प्रवचनातून नेहमी हे सांगत असतात. या 50 भागात भगवद्गीतेतील निवडक श्लोक, बोधकथा, भक्तिगीते व विविध दृष्टांत देऊन अगदी सोप्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल असा मी प्रयत्न केला आहे. गीता पढ़े पढ़ाए और जीवन में लाए ही गीता परिवाराची मुख्य संकल्पना आहे. भगवद्गीता जाणण्यापूर्वी मी एक छोटीशी प्रार्थना म्हणणार आहे. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. यह मन न जाने क्या क्या कराए, कुछ बन न पाया अपने बनाए. संसार में ही आसक्त रहकर दिन रात अपने मतलब की कह कर, सुख के लिए लाखों दुख सह कर, ये दिन अभी तक यो ही बिताए. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. ऐसा जगा दो फिर सो न जाऊं, अपने को निष्काम प्रेमी बनाऊं. मैं आपको चाहूं और पाऊं, संसार का भय रह कुछ न जाए. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. वह योग्यता दो सत्कर्म कर लूं, अपने हृदय में सद्भाव भर लूं. नर्तन है साधन भव सिंधु तरलू, ऐसा समय फिर आए न आए. हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए. हे नाथ मुझे निरभिमानी बना दो, दारिद्र्य हर लो दानी बना दो. आनंदमय
विज्ञानी बना दो, मैं हूँ तुम्हारी आशा लगाए। हे नाथ अब तो ऐसी दया हो, जीवन निरर्थक जाने न पाए, जीवन निरर्थक जाने न पाए, जीवन निरर्थक जाने न पाए। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं प्रपन्न पारिजाताय तोत्र वेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृत दुहे नमः। आता खरं म्हणजे भगवद्गीता ही श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातील संवाद आहे आणि तोही रणांगणावर झालेला आहे। म्हणजे तसं म्हटलं तर गीतेचं महत्त्व हे केवळ प्रासंगिक मानलं जायला हवं होतं, पण तसं घडलं नाही। गेली किमान 2500 ते 3000 वर्षे तरी गीता हा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा अपूर्व, असामान्य आणि परमपवित्र ग्रंथ म्हणून गौरविला जात आहे। विश्व साहित्यामध्ये गीतेचे स्थान अद्वितीय आहे। या गीतेचा अभ्यास अनेक देशातील अनेक विद्वानांनी, अनेक मान्यवरांनी केला आहे आणि म्हणून प्रत्येक भाषेमध्ये हिची भाषांतरे, अनुवाद इत्यादी ग्रंथ प्रकाशित झाले आहेत। भगवद्गीतेवर जगभरातून जितके ग्रंथ लिहिले गेले आहेत, जितकी भाष्ये लिहिली गेली आहेत, तितकी आजपर्यंत जगातील कोणत्याही ग्रंथावर लिहिली गेली नाहीत आणि म्हणूनच गीता हा ग्रंथ भारतीय संस्कृतीचा मानबिंदू आहे। अशी ही दिव्य भगवद्गीता सशस्त्र क्रांतीवीर खुदिराम बोस याने फासावर जाताना आपल्या हातात धारण केली होती, आपल्या हातात ठेवली होती, घेतली होती। आणि तसेच अहिंसा तत्वाचे पुरस्कर्ते महात्मा गांधी यांच्या जीवनातही भगवद्गीतेचे अधिष्ठान होते। एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी अणुबॉम्बचा पहिल्यांदा प्रयोग केला गेला त्या ठिकाणी आधी संपूर्ण भगवद्गीतेचं पठण केलं गेलं। इतकी सगळी भगवद्गीतेची महती ऐकल्यानंतर मनामध्ये साहजिकच विचार येतो, एक प्रकारचं कुतूहल निर्माण होतं की एवढं काय आहे या ग्रंथात की ज्याला जगाने मान्यता दिली आहे। तर भगवद्गीता हा एक विचारांचा महासागर आहे। गीता सर्वांसाठी, सर्व वेळी, सर्व प्रसंगी धीर देणारी महाशक्ती आहे। या गीतेमध्ये बुद्धिवाद, विज्ञान, व्यवहार, मानसशास्त्र, व्यवहारशास्त्र, शिक्षणशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र या सर्व शास्त्रांचा नेमका आणि नेटका उपयोग करून आदर्श जीवन कसे जगावे याचे सुंदर वर्णन केले आहे। या ग्रंथात सर्वसामान्यांपासून ते विद्वानांपर्यंत आणि गृहस्थापासून ते संन्याशापर्यंत सर्वांनाच मार्गदर्शन केलेले आहे। या ग्रंथात आदर्श मानवाची वर्णने आहेत। आपल्या कुटुंबातील, आपल्या परिसरातील, समाजातील नैतिक पातळी उच्च कशी राहील याचा विचार गीतेने केला आहे। जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे गीतेत सापडतात, गीतेत मिळतात। जीवनातील व्यवहार शुद्ध कसे करावेत हे शिकविण्यासाठी गीता आहे। अशी एकही गोष्ट नाही की ती गीतेत नाही। थोडक्यात म्हणजे आपल्या जीवनाच्या विकासासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट भगवद्गीतेत आहे। परंतु अनेक जण मात्र भगवद्गीता हा एक धार्मिक ग्रंथ आहे एवढंच मानतात। दैनंदिन जीवनात तिचा काही उपयोग आहे याची जाणीव अनेकांना नाही। थोडक्यात म्हणजे त्या दृष्टीने गीतेकडे पाहिलं जात नाही। अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये आणि गीता जयंतीच्या दिवशी अनेक ठिकाणी
भगवद्गीतेचे पठण केले जाते, पारायण केले जाते. काही ठिकाणी गीतेवर व्याख्यानेही आयोजित केली जातात. परंतु भगवद्गीता ही नुसती वाचण्यापेक्षा त्यातील काही विचार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरणात आणले तर आपले जीवन उज्ज्वल होण्यास निश्चित मदत होईल.